नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, नवरात्र हा वर्षातील सर्वात खास सणापैकी एक सण आहे। या काळात माता दुर्गेच्या पूजेबरोबरच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी कन्या पूजेचा विधी असतो, ज्यामध्ये मुलींना भोग घातल्यानंतर त्यांना दक्षिणा दिली जाते। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विशेष परंपरेचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये देवीची पूजा करणे शुभ मानले जाते। नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। अनेक भक्त नवरात्रीमध्ये उपवास करतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते। नवरात्रीचा पवित्र सण हा माता दुर्गेच्या पूजेचा काळ असतो। या 9 दिवसात मातेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीची सांगता कन्या पूजनाने होते, जी शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते। कन्या पूजनात मुलींची दुर्गा मातेचे रूप म्हणून पूजा केली जाते। त्यांना खाऊ घातले जाते आणि नंतर निरोप देताना दक्षिणा दिली जाते। दक्षिणा देण्याची ही परंपरा केवळ एक संस्कार नाही, तर त्यामागे खोलवर धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दडलेले आहे। पंचांगानुसार यंदाचे शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत साजरे केले जाईल। यावेळी अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथींना कन्या पूजेचा शुभ योगायोग आहे। आपल्या परंपरेनुसार तुम्ही 30 सप्टेंबर अष्टमी किंवा 1 ऑक्टोबर नवमी रोजी कन्या पूजा करू शकता। कन्या पूजेनंतर दक्षिणेचे महत्त्व, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक। जेव्हा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो किंवा कोणी चांगले काम करते, तेव्हा आपण धन्यवाद म्हणतो। त्याचप्रमाणे जेव्हा आपण मुलींना दुर्गा मातेच्या रूपात आपल्या घरी आमंत्रित करतो, तेव्हा त्यांची पूजा करून दक्षिणा देऊन त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांच्या आगमनाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल आपण मनापासून कृतज्ञ आहोत, याचेही दक्षिणा प्रतीक आहे। दान आणि पुण्य याचे फळ। धार्मिक ग्रंथानुसार दानाला विशेष महत्त्व आहे। मुलींना दक्षिणा म्हणून पैसे किंवा कोणतीही वस्तू देणे हे एक प्रकारचे दान मानले जाते। हे दान थेट दुर्गा मातेच्या चरणी अर्पण केले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि दुर्गा मातेच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात। कन्या पूजेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे। दक्षिणा देणे हा या परंपरेचा अविभाज्य भाग आहे। हा केवळ पैसा किंवा भेटवस्तू नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा भाग आहे। ते सोडून देऊन आपण आपला सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवतो। ही दक्षिणा त्या लहान मुलींनाही आनंद देते, ज्या दुर्गा मातेचे रूप आहेत। मुलींना दक्षिणा दिल्याने पूजेचे फळ पूर्ण होते असे मानले जाते की कोणतीही पूजा किंवा विधी दक्षिणेशिवाय अपूर्ण राहते। दक्षिणा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते। दक्षिणामध्ये काय दिले पाहिजे? कन्या पूजेनंतर पेन्सिल बॉक्स, पुस्तके, खेळणी, कपडे किंवा इतर उपयुक्त वस्तू अशा आपल्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार दक्षिणा देऊ शकता। दक्षिणेसोबत मिठाई किंवा फळे देणे देखील शुभ मानले जाते। दुसरीकडे, जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव घरी कन्या पूजा करू शकत नसाल, तर तुम्ही मंदिरात जाऊन माता राणीला भोग घालू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।